पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान हिंसाचार होतो हा इतिहास आहे. डाव्यांची सत्ता असल्यापासून आता तृणमूलची सत्ता येईपर्यंत हा हिंसाचार सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या, अनेक घटना समोर आल्या. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात हिंसाचार होत असल्याचं समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवलं. 2 मे रोजी निकाल आल्यानंतर कोलकात्यामधील भाजपच्या कार्यालयात आग लावण्यात आली. तसेच एबीव्हीपीच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचंही समोर येत आहे. सोमवारी राज्यातील काही भागांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्येही हिंसाचाराची माहिती समोर येते. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पूर्व वर्धमान जिल्ह्यात दोन्ही पक्षात झालेल्या हिंसाचारात 4 जणांचा बळी गेला. नंदीग्राममध्ये सुद्धा हिंसक घटना घडून आली असून नंदीग्राम भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केलाय. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवर भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञात लोकांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले असं एका स्थानिकाने सांगितलंय. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात 24 तासात 9 लोकांचा मृत्यू झालाय. राज्यात भीतीचं वातावरण आहे. सत्ताधारी पक्ष हातावर हात ठेवून बसला आहे. पोलीस निष्क्रिय आहेत असं पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे समर्थक भाजप समर्थकांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ले करत असल्याचा दावा भाजपने केलाय. भाजपबरोबरच डाव्या पक्षांनी सुद्धा तृणमूल काँग्रेस हिंसाचाराचा आरोप केलाय. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात जवळपास 12 जणांचा बळी गेला असून त्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा कोलकात्यामध्ये पोहोचले आहेत. बंगालच्या या हिंसाचाराची तुलना त्यांनी फाळणीनंतरच्या हिंसाचाराशी केली आहे. हिंसाचारात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जे.पी. नड्डा यांनी भेटी सुद्धा दिल्या. पश्चिम बंगाल के चुनाव के नतीजों के बाद जो घटनाएं देखने को और सुनने को मिली हैं वो हमें हतप्रभ करती हैं, चिंता में डालती हैं, क्योंकि शायद ऐसी घटनाएं भारत के विभाजन के समय मैंने सुना था, लेकिन उस आज़ाद भारत में अब चुनाव के नतीजों के पश्चात इतनी असहिष्णुता, इनटॉलरेंस हमने आज दिन तक नहीं देखा है. कार्यकर्ताओं पर जो प्रहार हो रहा है उसको व्यक्तिगत रूप से देखने के लिए और उन कार्यकर्ताओं के साथ इस विपत्ति काल में खड़े होकर के प्रजातांत्रिक तरीके से इस लड़ाई को लड़ने के लिए भारतीय जनता पार्टी कृत संकल्प है. वी आर कमिटेड टू फाइट दिस आइडियोलॉजिकल बैटल and the activities of TMC, which is full of intolerance, and we are ready to fight democratically. प्रजातांत्रिक तरीके से हम इस लड़ाई को लड़ेंगे. आज मैं व्यक्तिगत रूप में देखने आया हूं. अभी मैं 24 परगना जाऊंगा, बाद में उन कार्यकर्ताओं के घर जाऊंगा जिनकी जीवन लीला चुनाव के नतीजों के कुछ घंटे बाद उनके साथ हुई है. और संतावना तो दूंगा ही दूंगा, लेकिन उनके साथ करोड़ों भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता खड़े हैं इस अवस्था में, और निश्चित रूप से उनकी शहादत ज़ाहिर नहीं जाएगी. उनकी आइडियोलॉजिकल लड़ाई हम आगे लड़के निर्णायक मोड़ तक पहुंचाएंगे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आणि चिथावणीला बळी न पडण्याचं आवाहन केलंय. निवडणुकीदरम्यान केंद्रीय दलांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. तसेच हिंसाचारात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा बळी गेल्याचं सांगितलं जात आहे. हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल जगदीप धनखर यांनी दिली आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा मुद्दा आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. तर ममता बॅनर्जी खेळ होबे म्हणायचा, तो खेळ हाच का असा सवाल आता भाजपने उपस्थित केलाय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला हा हिंसाचार कधी थांबणार असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आणि या हिंसाचाराला जबाबदार कोण याची चौकशी व्हावी ही मागणी केली जाते.